नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. कौशल्य इकोसिस्टीमच्या क्षेत्रात इन्स्ट्रक्टर भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते केवळ माहितीचा प्रसार करणारे नाहीत, तर प्रेरणांचे शिल्पकार, प्रेरणांचे मार्गदर्शन आणि गार्डियन्स ऑफ ग्रोथ आहेत. या सत्रात आम्ही अशा आवश्यक गुणांचा शोध घेतो, जे इन्स्ट्रक्टरांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करण्यासाठी चांगल्या ते अपवादात्मक बनवतात. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सक्षम व्हाल. इन्स्ट्रक्टरसाठी पूर्व आवश्यकता नमूद करणे, इन्स्ट्रक्टरच्या गुणवत्ता स्पष्ट करणे, एका उत्तम इन्स्ट्रक्टरच्या वैशिष्ट्यांची लिस्ट बनवणे. इन्स्ट्रक्टरच्या पूर्व आवश्यकता. हरी आणि कविता दोघे मित्र आहेत, ज्यांनी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. कविता, मी इन्स्ट्रक्टर होण्याचा विचार करत होतो. मला आवश्यक असलेल्या अटी काय आहेत? 3 पूर्व आवश्यकता आहेत ज्या इन्स्ट्रक्टरच्या भूमिकेसाठी मूलभूत आहेत. त्या पुढील प्रमाणे: संवाद कौशल्ये, विषयाचे ज्ञान आणि अनुभव. संवाद कौशल्य. इन्स्ट्रक्टर्सकडे मजबूत संवाद कौशल्य असली पाहिजेत. यामध्ये फक्त माहिती स्पष्टपणे व्यक्त करण्याची क्षमता इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यासह संलग्न होणे, त्यांना प्रेरित करणे आणि त्यांच्यासह जोडले जाणे देखील सामील आहे. संवाद कौशल्य. इन्स्ट्रक्टर्सकडे मजबूत संवाद कौशल्य असली पाहिजेत. यामध्ये फक्त माहिती स्पष्टपणे व्यक्त करण्याची क्षमता इतकेच नव्हे, तर विद्यार्थ्यासह संलग्न होणे, त्यांना प्रेरित करणे आणि त्यांच्यासह जोडले जाणे देखील सामील आहे. प्रभावी संवाद यशस्वी शिक्षणाचा पाया तयार करतात. विषयाचे ज्ञान. इन्स्ट्रक्टर्स त्यांच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असले पाहिजेत. त्यांच्याकडे शिकत असलेल्या विषयवस्तू संबंधी एक व्यापक समज असली पाहिजे. या निपुणतेमुळे माहिती अचूकपणे आणि प्रभावीपणे दिली जाण्याची खात्री होते. अनुभव. विषयवस्तू संबंधी व्यावहारिक अनुभव अत्यंत मोलाचा आहे. इन्स्ट्रक्टर्स ज्यांच्याकडे त्यांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे, ते वास्तव जगातील सखोल माहिती आणि संबंधित उदाहरणे देऊ शकतात, ज्यामुळे शिकण्याचा अनुभव समृद्ध बनतो. इन्स्ट्रक्टरच्या पात्रता. इन्स्ट्रक्टरची भूमिका बजावण्यासाठी काही पात्रता या पूर्वावश्यक असतात. या पात्रतांचे सामान्यपणे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते: अत्यावश्यक पात्रता आणि इच्छित पात्रता. अत्यावश्यक पात्रता या अशा पात्रता असतात ज्या या पदासाठी अनिवार्य मानल्या जातात. उदाहरणार्थ, संबंधित क्षेत्रामध्ये CTS, CITS, डिप्लोमा किंवा डिग्री. यामध्ये बहुधा शैक्षणिक पदव्या, सर्टिफिकेटे किंवा लायसन्स समाविष्ट असतात, जी विषयवस्तू किंवा इन्स्ट्रक्शनच्या क्षेत्राची संबंधित असतात. इच्छित पात्रता. जरी अनिवार्य नसल्या तरी इच्छित पात्रता इन्स्ट्रक्टर्सची भूमिकेसाठी योग्यता वाढवतात. या पात्रतांमध्ये अतिरिक्त सर्टिफिकेटे, शिक्षक, पेशाची ओळखपत्रे किंवा स्पेशलाइज्ड ट्रेनिंग सामील असू शकते, जे अधिक पुढे इन्स्ट्रक्शनल प्रक्रिया समृद्ध बनवतात. इन्स्ट्रक्टरच्या गुणवत्ता. इन्स्ट्रक्टर्स शैक्षणिक वातावरणाला आकार देण्यामध्ये अनेक पैलू असलेली एक भूमिका बजावतात. इन्स्ट्रक्टर्सच्या गुणवत्तांचे 4 विभिन्न प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे: शारीरिक गुणवत्ता, मानसिक गुणवत्ता, नैतिक गुणवत्ता आणि वैयक्तिक गुणवत्ता. आपण प्रत्येक गुणवत्ता तपशीलवार पाहूया. शारीरिक गुणवत्ता. उत्तम आरोग्य. इन्स्ट्रक्टर स्वतःचे आरोग्य उत्तम राखले पाहिजे, कारण त्यांच्या शिकण्यामध्ये ते वक्तशीर, नियमित आणि उत्साही असणे अत्यावश्यक आहे. इन्स्ट्रक्टर्स नियमित शारीरिक गतिविधींमध्ये सामील होऊ शकतात, जसे वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग किंवा फिटनेस क्लासमध्ये सहभागी होऊ शकतात. पाणी पुरेशा प्रमाणात पिऊन पूर्ण दिवसभर हायड्रेट राहणे गरजेचे आहे. तणाव कमी करण्याच्या तंत्रांचा सराव केला पाहिजे, जसे ध्यान करणे, खोल श्वासोच्छ्वास करण्याचा व्यायाम किंवा योगा. एकूण मिळून आरोग्यावर देखरेख करण्यासाठी नियमित हेल्थ चेकअप केले पाहिजे आणि काही संभाव्य आरोग्य समस्या असतील तर लवकरच त्यावर लक्ष दिले पाहिजे. जास्त वाढीव काळासाठी काम करत असताना बसण्याची आणि उभे राहण्याची शारीरिक स्थिती योग्य राखली पाहिजे. उत्तम आरोग्य शारीरिक उपस्थितीची इतकेच नव्हे, तर ज्ञान प्रदान करताना चैतन्यमय राहण्याची देखील सुनिश्चिती करते. पोशाख आणि दिखावट. इन्स्ट्रक्टर्सना पोशाख साधा आणि व्यवस्थित असला पाहिजे. विचलित करणारे आकर्षक कपडे टाळणे महत्त्वाचे आहे, कारण ज्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विषयवस्तूकडे राहण्याची खात्री होते, इन्स्ट्रक्टरच्या दिखावटीकडे नाही. न्यूट्रल कलर निवडा, जसे काला, ग्रे, नेव्ही किंवा फिकट पिवळा. वैयक्तिक ग्रूमिंगकडे लक्ष द्या, ज्यामध्ये केस व्यवस्थित आणि नीटनेटके राखणे सामील आहे. आवाज, भाषा आणि बोलणे. इन्स्ट्रक्टरचा आवाज स्पष्ट आणि ऐकू येण्यासारखा असला पाहिजे. खात्री झाली पाहिजे की सर्व विद्यार्थी सहजपणे ऐकू शकत आहेत आणि अर्थ समजू शकत आहेत. वापरली जाणारी भाषा सोपी आणि व्याकरणात अचूक असली पाहिजे, ज्यामुळे
ती सहजपणे समजून येईल. मानसिक गुणवत्ता. विषयाचे ज्ञान. इन्स्ट्रक्टर्सकडे ते शिकवत असलेल्या विषयवस्तूची सखोल समज असली पाहिजे. हे ज्ञान वरवरच्या ज्ञानापलीकडे विस्तारते, ज्यामुळे ते व्यापक माहिती आणि स्पष्टीकरणे देऊ शकतात. शिक्षण तत्वांचे ज्ञान. इन्स्ट्रक्टर शिक्षणाची तत्वे आणि पद्धतीसह उत्तम परिचित असले पाहिजेत. त्यांना समजले पाहिजे की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे संलग्न करावे, एक सहयोगयुक्त शिक्षण वातावरण निर्माण करावे आणि शिकण्याच्या विभिन्न पद्धतींचा स्वीकार करावा. चिंतनशील सराव केला पाहिजे. तुमच्या टीचिंग पद्धतीचे नियमित मूल्यांकन केले पाहिजे. अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या. सर्वोत्तम प्रथा शेअर करण्यासाठी आणि एकमेकांकडून शिकण्यासाठी सहकार्यासह सहयोग करा. मानसशास्त्राचे ज्ञान. अशा मानसशास्त्रीय घटकांचे आकलन असणे अत्यावश्यक आहे जे शिकण्यावर प्रभाव करतात. इन्स्ट्रक्टर्स त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्रीय गरजा सामावून घेण्यासाठी शिकण्याच्या संज्ञानात्मक आणि भावनिक पैलूंचे आकलन करण्यात सक्षम असले पाहिजेत. नैतिक गुणवत्ता. न्यायीपणा आणि निष्पक्षपणा. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांच्या ट्रेनीसह परस्पर क्रिया करताना न्यायीपणा आणि निष्पक्षपणाची जाणीव राखली पाहिजे. विद्यार्थ्यांशी व्यवहार करताना आणि त्यांना संबोधित करताना न्यायीपणा हा विश्वास आणि समानतेला उत्तेजन देण्यासाठी महत्त्वाचा आहे. स्वयंनियंत्रण आणि इच्छाशक्ती. इन्स्ट्रक्टर्सनी स्वयंनियंत्रण आणि इच्छाशक्ती प्रदर्शित केली पाहिजे. यामुळे आव्हानात्मक स्थिती हाताळण्यात सक्षम बनवतात आणि त्यांच्या ट्रेनीजना खंबीर मार्गदर्शन पुरवतात. सहानुभूती आणि चिकाटी. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांची भूमिका सहानुभूती, दयाळूपणा आणि अत्यंत धीराने बजावली पाहिजे. या गुणवत्ता एक सहाय्य आणि पोषक शिकण्याचे वातावरण निर्माण करतात. वैयक्तिक गुणवत्ता. नेतृत्व. इन्स्ट्रक्टर्सकडे नेतृत्वाचे त्यांच्या ट्रेनीजना प्रभावीपणे मार्गदर्शन करणे आणि निर्देश देण्याचे गुण असले पाहिजेत. वर्गावर नियंत्रण. इन्स्ट्रक्टर्स अशा वातावरणाची निर्मिती करण्यासाठी वर्गावर नियंत्रण राखण्यात सक्षम असले पाहिजेत जेथे विद्यार्थी संपूर्णपणे विषयवस्तूसह संलग्न होऊ शकतात. क्लासमधील शिष्टाचार. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांच्या ट्रेनीजसाठी एक सभ्य आणि सौम्य आचरण प्रदर्शित केले पाहिजे. उद्धट आणि अपमानजनक आचरण करता कामा नये. यामुळे एक आदरणीय आणि सकारात्मक शिकण्याच्या वातावरणासाठी प्रोत्साहन मिळते. उत्तम सवयी. इन्स्ट्रक्टर्सनी उत्तम सवयी आत्मसात केल्या पाहिजेत जसे वक्तशीरपणा, नियमितपणा, प्रामाणिकपणा आणि सचोटी. या सवयी त्यांच्या ट्रेनीजसाठी एक सकारात्मक उदाहरण सादर करतात ज्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या प्रवासामध्ये या गुणवत्तांचे महत्त्व बळकट होते. एका उत्तम इन्स्ट्रक्टरची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये. एक संलग्न करणारा कोर्स निर्माण करणे. उत्तम इन्स्ट्रक्टर्सकडे कोर्सची सामग्री इंटरेस्टिंग आणि त्यांच्या ट्रेनीजसाठी संबंधित बनवण्याची क्षमता असते. ज्ञान आणि कौशल्याला प्रोत्साहन देणे. इन्स्ट्रक्टर्स फक्त माहितीचे वाहक नसतात, ते सक्रियतेने ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन देतात. ते विषयवस्तूची एक अधिक सखोल समज सुलभ करतात. सहभागाला प्रोत्साहन देणे. उत्तम इन्स्ट्रक्टर्स शिक्षणाच्या सक्रिय वातावरणाला प्रोत्साहन देतात. ते ट्रेनीजना सहभाग घेण्यास, प्रश्न विचारण्यास आणि चर्चांमध्ये सामील होण्यात उत्तेजन देतात, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक परस्परांसंबंधित आणि गतिमान बनते. ट्रेनीजच्या आवडींना महत्त्व देणे. काही असाधारण इन्स्ट्रक्टर्स त्यांच्या ट्रेनीजच्या इच्छा आणि आवडीनिवडींमध्ये उत्सुकता दर्शवतात. व्यावसायिक बाह्य स्वरूप. इन्स्ट्रक्टर्सनी त्यांचे बाह्य स्वरूप नीटनेटके आणि व्यावसायिक राखले पाहिजे. यामुळे स्वतःला उत्तम प्रकारे सादर करण्याचे महत्त्व ठळक होते आणि व्यावसायिकतेसाठी एक स्टँडर्ड स्थापित होते. सामाजिक परिवर्तनशीलता. उत्तम इन्स्ट्रक्टर्स सामाजिकदृष्ट्या परिवर्तनशील असतात. ते त्यांच्या ट्रेनीजच्या विभिन्न गरजा आणि पार्श्वभूमीसह जुळवून घेतात. ते एक समावेशक आणि आदरणीय क्लासरूम वातावरण निर्माण करतात. शिकण्याच्या अनुभवांमधील विविधता. इन्स्ट्रक्टर्स शिकण्याच्या विभिन्न पद्धती अनुसरून शिकण्याच्या अनुभवांमध्ये विविधता पुरवतात. ते आकलनात वाढ करण्यासाठी विभिन्न गतिविधी, मल्टीमीडिया आणि प्रत्यक्ष अनुभवांचा समावेश. विषयवस्तूमधील नैपुण्य. इन्स्ट्रक्टर्सकडे ते शिकवत असलेल्या विषयवस्तू संबंधी एक सखोल आणि व्यापक ज्ञान असे. संतुलित आणि व्यावसायिकाप्रमाणे दृष्टिकोन. इन्स्ट्रक्टर्स हे एक संतुलित दृष्टिकोन कायम राखतात ज्यामध्ये हार्दिकता आणि व्यावसायिकतेचे संयोजन असते. ते शिक्षणाकडे एका व्यावसायिकासारख्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांचे लक्ष शिक्षणाच्या प्रभावी निष्कर्षांवर केंद्रित असते. उत्साह. उत्तम इन्स्ट्रक्टर्सना ते शिकवत असलेल्या विषयाबद्दल अत्यंत उत्साह असतो. ते हा उत्साह त्यांच्या ट्रेनीज पर्यंत पोहोचवतात आणि शिकणे हा एक प्रेरणादायक प्रवास बनवतात. अगदी बरोबर कविता. माझा विश्वास आहे की एक चांगला इन्स्ट्रक्टर ते शिकवत असलेल्या विषयाबद्दल उत्कट असला पाहिजे.
हाच उत्साह प्रशिक्षणार्थीमध्ये कुतूहलाची ठिणगी भेटू शकतो. आता आणखी काही वैशिष्ट्ये पाहूयात. सचित्र उदाहरणांचा प्रभावी वापर. इन्स्ट्रक्टर्स गुंतागुंतीच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि शिकणे अधिक संबंधित बनवण्यासाठी विविध प्रकारची चित्रणे आणि उदाहरणे वापरतात. आनंददायक आवाज. इन्स्ट्रक्टरचा आवाज स्पष्ट, आनंददायक आणि उत्तम ऐकला जाऊ शकतो, ज्यामुळे खात्री होते की सर्व विद्यार्थी सहजपणे ऐकू शकतील आणि सामग्री समजून घेऊ शकतील. संसाधनांचा कार्यक्षम वापर. असामान्य इन्स्ट्रक्टर्स साधने, सामग्री आणि उपकरणे काटकसरीने वापरतात, ज्याद्वारे ट्रेनीजना संसाधनयुक्त आणि कार्यक्षम होण्याचे शिक्षण मिळते. ज्ञान हस्तांतरित करणे आणि लागू करणे. इन्स्ट्रक्टर्स ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये हस्तांतरित करण्यात कुशल असतात. अतिरिक्तपणे ते ट्रेनीजना हे ज्ञान वास्तव जगातील स्थितींमध्ये वापरण्यामध्ये मार्गदर्शन देखील करतात. नैतिक आणि सन्माननीय. असामान्य इन्स्ट्रक्टर्स एक मजबूत नैतिक आणि सन्माननीय दृष्टिकोन राखतात, ज्यात शिकण्याच्या सर्व पैलूंमध्ये न्यायीपणा, समानता आणि प्रामाणिकपणाची खात्री होते. जबाबदारी. इन्स्ट्रक्टर्स शिकण्याची प्रक्रिया, त्यांच्या ट्रेनीचे हितकल्याण आणि अभ्यासक्रमाच्या अखंडतेसाठी तत्परतेने जबाबदारी घेतात. सुव्यवस्थित शिक्षण सामग्री. इन्स्ट्रक्टर्स त्यांची शिक्षण सामग्री सुव्यवस्थित राखतात, ज्यामुळे सामग्रीचे उत्तम रचनेमध्ये आणि सुसंगतपणे सादरीकरण होऊ शकते. न्याय्य मूल्यांकन. इन्स्ट्रक्टर्सनी न्याय्य आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकने केली पाहिजे. ट्रेनिंगचे योग्य रेकॉर्ड्स. उत्तम इन्स्ट्रक्टर त्यांच्या ट्रेनिंगचे अचूक रेकॉर्ड्स राखतात, ज्यामध्ये त्यांच्या ट्रेनीची प्रगती आणि यशाचा मागोवा घेतलेला असतो. वक्तशीरपणा. इन्स्ट्रक्टर वक्तशीर असतात. ते वेळेचे व्यवस्थापन आणि जबाबदारीचे एक उदाहरण स्थापित करतात. क्लास मीटिंग्स आणि इतर शैक्षणिक वचनबद्धतांसाठी वेळेवर उपस्थित राहणे या भूमिकेच्या जबाबदारीसाठी वचनबद्धता दर्शवते. मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व. असामान्य इन्स्ट्रक्टर्सचे एक मैत्रीपूर्ण आणि सुखदायक व्यक्तिमत्व असते. ते त्यांच्या ट्रेनीसह सकारात्मक नाते तयार करतात, ज्यात भरोसा आणि मुक्त संवादाला उत्तेजन दिले जाते. या सत्रात आपण शिकलो इन्स्ट्रक्टरची पूर्व आवश्यकता, इन्स्ट्रक्टरचे गुण आणि चांगल्या इन्स्ट्रक्टरचे वैशिष्ट्ये.